बायोट सेवर्ट लॉचं लेक्चर नंबर 2. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लाईन याचे प्रश्न घेतलेले आहेत. ते लेक्चर बघितलं नसेल तर बघून ये, कारण या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरचं ॲप्लिकेशन आहे. आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूपचे वेगवेगळे प्रश्न आज करणार आहोत. अगदी नीट पासून ते जेई लेवलपर्यंत जेवढे चांगले चांगले प्रश्न येतात सगळं आपण बघू. माझी बेसिक अपेक्षा ही आहे की एकदा तरी तुझं मॅग्नेटिझम आधी झालेलं पाहिजे किंवा थोडी तरी तुला फॉर्म्युले वगैरे कल्पना पाहिजे, म्हणजे आपण क्वालिटीकडे फोकस करू शकू. ठीक आहे, चला पटकन मी सुरू करतो. वही पेन घ्या आणि एकदम बेसिक पासून जाऊ, थोडक्यात बेसिक आणि नंतर मग चांगले प्रश्न घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात आधी सर एक सर्क्युलर लूप आहे, त्याच्यामधून जर करंट आय चाललाय तर सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड काढता येते का? निश्चितपणे काढता येते. कशी? असा करंट चाललाय, या दिशेला येईल, सेंटरला बाहेर येईल ना, मॅग्नेटिक फील्ड येईल बाहेर, या केसमध्ये राईट हँड थंब रूलने. आणि ती किती असते सर? ती असते बेटा μ0I/2r. r म्हणजे याचा रेडियस आहे बरं का, r म्हणजे त्या सर्क्युलर लूपचा रेडियस आहे. जर n टर्न्स असतील, n टर्न्स म्हणजे एका लूपच्या ऐवजी जर n लूप्स असतील है ना, n टर्न्स, तर n टर्न्स असतील तर फक्त n नी गुणायचं याला, बाकी फॉर्म्युला तोच राहील. ठीक आहे, फॉर्म्युल्याचा वापर कसं करायचं सांगेल. कधी कधी आपण काय जास्त आता प्रश्नामध्ये चांगलं व्हॅरायटी पाहिजे असेल तर काय करतो आपण, पूर्ण सर्कल न घेता सर्कलचा पार्ट घेतो, ज्याला आपण मी आर्क म्हणतो, आर्क. तर सर आर्कमुळे मॅग्नेटिक फील्डचा काय फॉर्म्युला आहे? तर जो तू लिहिलाय ना तोच लिहा आधी, μ0I/2r. बघ इथे μ0I/2r. आणि युनिटरी मेथड वापरायची सरळ. युनिटरी मेथड म्हणजे जर अँगल थीटा आहे, काही पण असू शकतो, थीटा भागिले 2π, थीटा डिवायडेड बाय 2π. जर खाली 2π लिहिला तर वरती थीटा रेडियन मध्ये घेशील, खाली जर 360 लिहायचं असेल तर वरती थीटा कशामध्ये घेशील? डिग्री मध्ये घेशील. मी करून दाखवतो, लक्ष घे. जर मला कोणी विचारली तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती आहे तर पटकन सांग मला अँगल किती आहे. सर हा अँगल आहे 180 डिग्री. मी अँगल 180 मध्ये घेतला, खाली 360 येईल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड यायला पाहिजे किती? यायला पाहिजे μ0I/2r. हे जसंच तसं राहील आणि इथे वरती येईल 180, खाली येणार आहे 360. ठीक आहे, हे 1 आलं, हे 2 आलं, म्हणजे μ0I काय येईल? μ0I/4r. ठीक आहे ना. ठीक आहे सर, त्याच पद्धतीने मला इथे पाहिजे. आता हा अँगल किती आहे? 90 डिग्री, 90 डिग्री. मग आता इथे मॅग्नेटिक फील्ड कशी येईल सर? मॅग्नेटिक फील्ड इथे येईल μ0I/2r आणि इथे काय येणार आहे? 90 आणि डिवायडेड बाय किती? 360. मग किती? 90 एक 90 आणि 90 चोक 360. तर वरती डिग्री घेतलं तर खाली 360 घेशील, जर तुला वरती रेडियन घ्यायचं असेल तर खाली 2π येईल. ठीक आहे, ओके सर. चला आता आपण डायरेक्ट प्रश्नाला जाऊ है ना. प्रश्न करायचे आता मजा येते एकदम. मॅग्नेटिझम एकदम सुंदर चॅप्टर आहे, जर तुला कळाला ना बेटा एकदम सुंदर आहे. सगळ्यात पहिले सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काढायचे. बघा या वायरमुळे ना मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. का बरं 0 आहे सांगा बरं? कारण बेटा हा O पॉइंट जो आहे ना तो वायरच्या ऍक्सिसवर आहे. कळते का तुला? वायरच्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड असते 0. मागच्या लेक्चरला सांगितलं होतं मी हे. आणि इथे सुद्धा हा पॉइंट ऍक्सिसवर आहे सर, O पॉइंट, म्हणजे इथे याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. इथपर्यंत कळालं? कळालं. आता हा जो उरलेला पार्ट आहे बघा, हा जो उरलेला पार्ट आहे, तर उरलेला पार्ट किती डिग्रीचा अँगल घेतोय फक्त एवढं बघायचं तुला. हा अँगल किती सांग बरं? हा अँगल किती सर? हा 270 आहे. अरे 270 आहे की नाही? टोटल 360 आहे, म्हणजे हा किती आला? 270, कारण हा 90 आहे. हो की नाही? हो सर. आणि याची मॅग्नेटिक फील्ड किती बेटा? सेंटरमध्ये, आतमध्ये येईल का बाहेर येईल? सर जर तू राईट हँड वापरला, राईट हँड असा आतमध्ये म्हणजे सर अशी यायला पाहिजे. ठीक आहे, मग मी डायरेक्ट उत्तर लिहितो. काय लिहितं सर? μ0I/2r इथे येणार 270/360. तर हे करून घेशील, 9 त्रिक 27 आणि 9 चोक 36, आणि जे काही कॅल्क्युलेशन येईल ते तुझं आन्सर येईल. जमते? अरे जमते की नाही जमते? हो सर, कळालं. चल मग हे करून दाखव. हे करून दाखव. इकडे लक्ष दे, इकडे बघ बेटा. या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड 0 येईल, या वायरमुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड 0 येईल. सर का? ऍक्सिसवाले पॉइंट, ऍक्सिसवाले. कारण जर ही वायर बघितली तर O आहे ना, या वायरच्या ऍक्सिसवरती किंवा त्या लाईनमध्ये, त्याच रेषेमध्ये लाय करतोय. ठीक आहे, मग आता आपल्याला फक्त बघायचंय हे दोन. बघ हा एक लूप आहे,
हा वाला एक छोटा लूप आहे आणि हा दुसरा एक मोठा लूप आहे. ठीक आहे. या छोट्यामुळे कशी यायला लागली सांग बरं. छोट्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी येते, बाहेर येते, आणि मोठ्यामुळे आतमध्ये येत असेल. बघ, छोट्यामुळे जर तू बघायला गेला असा करंट चाललाय ना, बाहेर येईल. बाहेर म्हणजे कसं करतो मी दाखवतो बघ. या छोट्यामुळे जे आहे आपण असं लिहू, मी B1 लिहितो बेटा. B1 म्हणजे छोट्यामुळे. आता काय येईल, परत काहीच डोकं नाही लावायचं, सरळ म्यू नॉट I अपॉन 2 इंटू त्याचा रेडियस किती आहे, त्याचा रेडियस A, छोट्याचा रेडियस A, आणि इथे किती येणार आहे, थीटा अपॉन 2 पाय. थीटा अपॉन जे काही म्हणजे 180/360. तू डायरेक्ट 1/2 पण लिहू शकतो याला, सेमी सर्कलला 1/2 पण लिहू शकतो, चालते, काही प्रॉब्लेम नाही. हे आलं. आणि हे आतमध्ये की बाहेर आहे सर, तर हे बाहेर आहे, हे बाहेर आहे. आणि B2 करायला जाशील तर काय येईल, काही नाही, सेम येईल, म्यू नॉट I अपॉन 2B, मात्र B2 आतमध्ये येत असेल बघ. सेकंड वाल्याची मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये येते, म्हणजे इथे यायला पाहिजे 180/360 हे आतमध्ये. आता जो नेट असेल ना, नेट मॅग्नेटिक फील्ड असेल, या दोघांचं ॲडिशन करून टाकशील, B1 प्लस B2. ठीक आहे. आता वेक्टर फॉर्ममध्ये जर ॲडिशन करायचं ना, तर बाहेर म्हणजे याला K कॅप पकड आणि आतमध्ये म्हणजे याला मायनस K कॅप पकड. करून घेशील, चांगला विद्यार्थी, करून घेशील का, बिंदास सर. आपल्याला फक्त तुम्ही टेक्निक सांगा सर, बाकी आपण करून घेतो. व्हेरी गुड, शाबास. चल, हा प्रश्न पुन्हा एकदा. इकडे मॅग्नेटिक फील्ड बेटा याच्यामुळे 0 येणार है ना, हे ऍक्सिस वाले पॉइंट्स आहे, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड 0 येते. आता फक्त एवढा वरचा पार्ट बघू आपण. तर बघ, आता तुला दिसतोय का, हा सेमी सर्कल आहे आणि हा पण सेमी सर्कल आहे. करंट कसा डिवाइड होईल बरं सर, करंट असा डिवाइड होईल, इथून जाईल I/2, आणि इथे किती येणार बेटा करंट, I/2. पटलं तुला, पटलं का, कारण लेंथ इक्वल आहे म्हणून करंट इक्वली डिवाइड झालाय. आता मला सांग, याच्यामुळे करंट किती आहे, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, या खालच्या लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, तर खालच्या लूपमुळे सर मॅग्नेटिक फील्ड आहे बाहेर. आणि याच्यामुळे बेटा वरचा जो सेमी सर्कल आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल आतमध्ये. बघ बरं चेक करून, ह्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कुठे, आतमध्ये. याचा अर्थ मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, की मॅग्नेटिक फील्ड नेट किती असायला पाहिजे सेंटरला, ती असायला पाहिजे 0. का, कारण मॅग्नेट्यूड मध्ये तर इक्वल येणार आहे, दोन्ही सेमी सर्कल बेटा इक्वलच येणार आहे, त्यांचं उत्तर आलं 0. विषय संपला. संपला का, संपला. हे करून दाखव बरं, हा चांगला प्रश्न आहे. बघा लक्ष द्या इकडं. करंट कसा डिवाइड होईल, मी मानलं इथून करंट I1 झाला आणि इकडून बेटा करंट I2 जाणार. ठीक आहे. हा असा I2 आला, हा इकडून गेला I1 आणि असा आहे. ठीक आहे. कळलं तुला, करंट जर डिवाइड केला बघ, करंट कसा डिवाइड केला सर, हा करंट असा जाईल I1 आणि I2 असा जाईल. मला सांग, हा जर थीटा, तर हा अँगल किती येणार आहे, हा अँगल किती येणार सर, हा येईल 360 मायनस थीटा. मी डिग्रीमध्ये काम करतोय, 360 मायनस थीटा, बरोबर आहे. आता मला एक गोष्ट तू पटवून सांग, काय सर, I1 अपॉन I2 जो आहे, I1 अपॉन I2 तो येणार आहे बेटा R2 अपॉन R1. हे दोघं पॅरलल मध्ये आहेत. अरे पॅरलल मध्ये आहेत की नाही, पॅरलल मध्ये जर असतील बघ, ह्या दोन्ही वायर्स पॅरलल मध्ये, पॅरलल मध्ये करंट हा रेजिस्टन्सच्या इनवर्सली प्रोपोर्शनल असतो. अरे असतो की नाही, आणि रेजिस्टन्स हा लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे L2 अपॉन L1. L2 ला काय लिहू शकतो, L2 ला ही याची लेंथ काय लिहू शकतो, रेडियस, याचा जो काही रेडियस आहे इंटू अँगल, अँगल म्हणजे किती आलं सर 360 मायनस थीटा अपॉन इथे लिहू शकता सर R इंटू थीटा. मी बघा, मी आधीच सांगितलेलं, थोडं तरी बेसिक असणारे विद्यार्थी पाहिजे. तुला कळालं का कसं लिहिलं. करंट जो सर, करंटचा रेशो हा रेजिस्टन्सच्या रेशोच्या इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स बरं का, इथे R2 आणि R1 काय बेटा रेजिस्टन्स आहे. इथं मी लिहितो, हे काय लिहिलंय सर तुम्ही, हे रेजिस्टन्स लिहिलंय. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स हा लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, वायरच्या लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे लेंथला काय लिहू शकतो, थीटा इज इक्वल टू लेंथ काय असेल, L इज इक्वल टू R थीटा. याच्या रेडियसला जर मी R पकडलं तर R थीटा लिहू शकतो की नाही, हा सर लिहू शकता. मग जर तुला एवढं कळालं तर आता काही नाही आहे. आता एक गोष्ट लक्षात घे. काय लक्षात घेऊ सर, सांगतो तुला. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 1 किती येईल बेटा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 1 यायला पाहिजे सर, काय यायला पाहिजे, म्यू नॉट I1 अपॉन म्यू नॉट I1 अपॉन 2R. रेडियस तर सेम आहे ना, म्यू नॉट I1 अपॉन 2R. आणि इथे सर हा अँगल किती सबस्टिट्यूट करतोय, थीटा अपॉन 360.
थिटा अपॉन 360 आणि हे बाहेर येईल का आतमध्ये येईल सांग बरं. B1 मुळे मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे का आतमध्ये, तर बाहेर यायला पाहिजे. हां बाहेर यायला पाहिजे. तसंच जे B2 आहे बेटा, B2 ला काय लिहिशील पटकन लिहि बरं. B2 ला काय लिहिशील म्यू नॉट I2 अपॉन 2R. ठीक आहे. आणि इथे किती येणार आहे, त्याचा अँगल किती आहे 360 मायनस थिटा, 360 मायनस थिटा आणि डिवायडेड बाय 360. आता तू एक काम करशील ऐक बेटा, एक काम कर. आणि हे कुठे यायला पाहिजे, हे आतमध्ये यायला पाहिजे. जर नीट बघितलं तू मागच्याच केस सारखं आहे, हे आतमध्ये यायला पाहिजे. जर तू बेटा I2 कुठं पण एक काम कर, या I1च्या जागी तू I1च्या जागी I2 टाक, या I1च्या जागी तू इथं टाक, या I1च्या जागी इथं I2 टाक. I2 360 मायनस थिटा अपॉन थिटा, म्हणजे इथं तू टाकला I2 360 मायनस थिटा अपॉन थिटा टाकला ना, तर थिटा थिटा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मला हे म्हणायचंय, करून बघ एकदा, करून बघा, सबस्टिट्यूशन करून बघा, तुम्हाला आन्सर यायला पाहिजे B1 प्लस B2 जे की B नेट आहे ते यायला पाहिजे बेटा 0. एकदा करून बघा. मी काय बोललो परत एकदा सांगतो. हा जो I1 आहे ना, I1 त्याच्या जागी टाक I2 360 मायनस थिटा अपॉन थिटा. ठीक आहे. इथे जर टाकला ना तू I2 360 मायनस थिटा अपॉन थिटा जर टाकला ना बेटा, तर तुला थिटा थिटा कॅन्सल होऊन जाईल आणि हेच येईल. म्हणजे B1 आणि B2 मॅग्निट्यूड वाईज इक्वल आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून आन्सर 0 आलेला आहे. पुढे जाऊ आपण. हे करून घेशील का तू, करून द्या सर. सेंटरला आहे बघितला का तू, असे लूप आहे, त्यांचा रेडियस काय सर R, 2R, 4R, 8R. मग काही करायचं नाही, नीट लक्ष घे. सगळ्यात पहिले आशेवाले जे करंट आहे ना, असा ज्यांचा करंट आहे ना, त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. आणि जो असा करंट आहे बेटा, त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर बाहेर आहे ना. जो असा करंट आहे त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे बाहेर. तर आधी तू बाहेरचं लिहून घे. बाहेरचं म्हणजे मी असं लिहितो बघ, बी आउटवर्ड म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज कोण आहे, हे बघ हा वाला आहे बघ, हा दिसते का तुला, 2 नंबरचा जो सर्कल आहे, 2 नंबरचा सर्कल म्हणजे त्याचा रेडियस किती आहे, त्याचा रेडियस 2R आहे. मी लिहितो बेटा म्यू नॉट I अपॉन 2 इंटू 2R. इथे थिटा अपॉन 360 ची गरज नाही, पूर्ण सर्कल आहे तिथे है ना. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज कोण आहे, सगळ्यात बाहेरचा आहे, म्हणजे हा येईल सर म्यू नॉट I अपॉन किती यायला पाहिजे बेटा, हे किती यायला पाहिजे 8R. हां आणि इथं 2 पण लिहिशील बरं का, म्यू नॉट I अपॉन 2R असतो तो, तर R च्या जागी 8R टाकावं लागेल आपल्याला है ना, सगळ्यात बाहेरचा. बस 2च अँटी क्लॉकवाईज आहे, 2च आहे. तसंच बी इन. आता बी इन बघू नको, कारण उरलेले सगळे बी इनच असतील. अरे बी आउट सोडला तर बी इनच असतील ना सगळे. हो सर, बी इन म्हणजे उरलेलं कोण आहे, सगळ्यात आधी R, म्हणजे मी लिहितो म्यू नॉट I अपॉन 2R. ठीक आहे. प्लस म्यू नॉट I अपॉन 2 झाला 2 आणि 4 राहिला ना, 4R 2 इंटू 4R असं येईल. ठीक आहे. 4 झाला, 8 झाला, 2 झाला, हा सगळं झालं. हे आउटवर्डला तू बेटा के कॅप म्हण आणि इनवर्डला मायनस के कॅप म्हण. या दोघांना ऍड करून टाक. मी असं म्हणतो इथे इकडे कडे तू रे लिहितो, किंवा तुम्ही एक काम करा, इथे जागा आहे का लिहायला, मला असं लिहून टाक इथे बी नेट इज इक्वल टू बी आउट प्लस बी इन. करून घेशील का, काळजी करू नको. सगळ्यांचं उत्तर तुला चेक करायचं असेल तर तू या फाईलमध्ये चेक करू शकतो. मी PDF टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून देईल. ठीक आहे ना, लिंक तुला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. हा प्रश्न बघ, हा पण प्रश्न सोपा आहे. कसा सोपा आहे, आता हे अशी फिगर दिसते, काळजी करू नको, ऐक जरा मी काय म्हणतोय. हा अँगल किती, हा इकडच्या लूपचा जो अँगल आहे तो किती सर 270 बरोबर आहे. आणि हा तो दुसरा लूप आहे बेटा, दुसरा म्हणजे हा इकडचा दिसायला लागला का, याचा अँगल किती सांग बरं, याचा अँगल 90 डिग्री. ठीक आहे. आता बघ, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे आतमध्ये, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड बेटा आतमध्ये. आणि सर याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, असा करंट चाललाय ना, असा करंट चाललाय, याच्यामुळे पण मॅग्नेटिक फील्ड आतमध्येच येईल. बघा बरं, अरे येते का आतमध्ये, हो सर. सेंटरला आतमध्ये येईल की नाही, याला असं पकडशील, असा मार आतमध्ये, तर आतमध्ये येईल. बाकी इकडे मॅग्नेटिक फील्ड 0 राहील बेटा ह्यांच्यामुळे, कारण ऍक्सिस वाले पॉइंट आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड किती राहील सर 0. आता काही करायचं नाही तुला, आता मी डायरेक्ट लिहितो बी नेट इज इक्वल टू किती येणार आहे, याच्यामुळे किती येईल, याच्यामुळे येईल सर. अच्छा, अजून एक गोष्ट याच्यात काय,
याचा रेडियस किती बरं, हा जो मोठावाला आहे ना, मोठावाला त्याचा रेडियस किती आहे, त्याचा रेडियस जर तुम्ही बघायला गेला तर तो किती येणार आहे, आर येणार आहे है ना. याचा जो रेडियस आहे बेटा तो आर आहे. ठीक आहे, हा दिसला ना, हा आर आहे. आणि हा इकडची जी आर्क आहे बघ, ही इकडची जी आर्क आहे ना 90 डिग्री वाली, तिचा रेडियस किती आहे, तिचा रेडियस आहे किती, तिचा रेडियस असेल ही लेंथ. ही लेंथ किती आहे सर, ही लेंथ किती आहे सांगा बरं. बघ हा 2r दिला ना त्यांनी, हे 2r आणि r, इथे पण बघ हा r बेटा आणि हा 2r, म्हणजे हे किती असेल सर 3r. काय म्हणताय तुम्ही, परत एकदा लक्ष द्या कार्ट्यांनो, लक्ष द्या. मी काय म्हणतोय, हा रेडियस 2r, हा 2r आणि हा r, म्हणजे याच्यासाठी हा टोटल किती झाला 3r. तेच मला म्हणायचंय. ठीक आहे, मग आता काही नाही, मी पिवळ्याने लिहितो बघ. b1 किती येईल, b1 म्हणजे या पिवळ्यामध्ये लिहू आपण म्यू नॉट I अपॉन 2 इंटू याचा रेडियस किती रे 3r. थिटा किती बेटा 90/360. त्याच पद्धतीने नारंगी कलरने लिहितो b2 म्यू नॉट I अपॉन 2 इंटू याचा रेडियस किती आहे, याचा रेडियस आहे सर r, आणि इथे अँगल किती आहे रे 270 डिवायडेड बाय 360. आणि दोघांचं पण काय बेटा आतमध्ये. तर बी नेट साठी दोघांचं ऍडिशन करून घे, तुला उत्तर येऊन जाईल. हा नंतर चेक करून घेशील याचं उत्तर. चला पुढे जाऊ आपण. हा होमवर्क आहे तुझ्यासाठी, करून घेशील का, होमवर्क करून घेशील का. हा पण होमवर्क आहे बेटा, हा करून घ्या, कारण मला व्हॅरायटी कंप्लीट करायची. आपल्याला त्या गिवन टाइम मध्ये व्हॅरायटी कंप्लीट करायची. 2-2 तासाचं लेक्चर घेण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे, फक्त सांगतो इथे कसं करशील बघ. तुला मागच्या वेळेस सारखी कल्पना आली असेल. हा अँगल किती सर 90 आहे. त्याच पद्धतीने इकडचा अँगल किती बेटा, बोल दीदी इकडचा अँगल किती आहे 270. बरोबर आहे का 270 आहे. आणि जो काही करंट आहे आता बघ, बाहेरचा रेडियस 2r दिलाय आणि याचा रेडियस r दिलाय. ठीक आहे, मी लिहून देतो हवं तर, काळजी करू नका, लिहूनच टाकू आपण पटकन. आणि इथे पण मॅग्नेटिक फील्ड आतमध्येच आहे ना, दोघांमुळे मॅग्नेटिक फील्ड आतमध्येच आहे. मी लिहितो पर्पल वाल्याचं लिहू आधी. पर्पल किती येणार सर म्यू नॉट I अपॉन 2 इंटू याचा रेडियस किती बेटा r, आणि इथे किती येणार आहे अँगल आहे 90/360, आणि हे येईल इनसाइड. त्याच पद्धतीने हिरव्या वाल्याचं लिहितो. हा जो हिरवा लिहिलाय मी तो काय येणार आहे b2, हे येईल म्यू नॉट I अपॉन रेडियस किती बेटा त्याचा 2 इंटू 2r है ना. 2 आधीपासूनच लिहायचा, नंतर रेडियस लिहायचा, नाही तर गडबड करतो बरं का आपण. अँगल किती आहे 270 अपॉन 360. ज्याला फास्ट वाटत असेल काळजी करू नको, ही स्पीड मेंटेन केला तरच आपल्याला नीट फोडता येईल. नीट असेल जेई असेल, तुझी परीक्षा देत असेल ते. आलं का लक्षात. थोडंसं एकदा वाचून घे वर्गामध्ये, हवं तर लेक्चर स्लो डाऊन कर, स्वतः सोडव आणि मग बघत जा. ठीक आहे ना, झालं का. या दोघांचं ऍडिशन करून टाक, आन्सर येऊन जाईल बेटा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे ना. चला हे मिक्स क्वेश्चन आहेत. मिक्स याच्यामध्ये काय विचारलंय, याच्यामध्ये तुला विचारलंय इथे ओ. आता सर्कल आणि स्ट्रेट लाईन दोघांचं ऍप्लिकेशन आलं बघ. ओव्हर काढायची मॅग्नेटिक फील्ड, ओव्हर काढू शकतो का, बिंदास काढू शकतो. सगळ्यात पहिले या सर्कलमुळे कशी मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये येईल. बघ बेटा या सर्कलमुळे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आली. या वायरमुळे कशी येईल मॅग्नेटिक फील्ड बाहेर येईल. या वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड येईल ती कशी येईल बाहेर येईल. मी मुद्दाम लिहितोय, मी असं हे बघ पर्पल कलर वायरसाठी वापरला. ठीक आहे ना, वायरसाठी वापरला. अशी बाहेर येईल, सेंटरलाच गोष्ट करतोय, आणि याच्यामध्ये आतमध्ये येईल. सर आता वायरमुळे 0 नाही येणार का, बिलकुल नाही. का, कारण ही वायर, त्या वायर साठी हा पॉइंट आता परपेंडिक्युलरली लाय करतोय ना, म्हणजे याच्यापासून काही परपेंडिक्युलर डिस्टन्स r वर आहे, ऍक्सिस वर नाहीये. हा पॉइंट इथे असता तर 0 आला असतं. ठीक ठीक. चला पहिले कोणासाठी लिहायचं सांग बरं. पहिले वायरसाठी लिहितो. चल b1 इज इक्वल टू पर्पल कलर वायर. काय सर b1 इज इक्वल टू काय, तर वायरचा फॉर्म्युला माहिती आहे का, इनफायनाइट वायर आहे, म्यू नॉट I अपॉन 2πr. बाहेर येईल का आतमध्ये येईल सर, हे बाहेर येईल बेटा, हे बाहेर येईल. हे कोणामुळे लिहिले मी, वायरमुळे लिहिले. त्याच पद्धतीने b2 सांग बेटा. b2 इज इक्वल टू किती येईल सर, b2 इज इक्वल टू सर्कलमुळे माहिती तुला किती असते सर, म्यू नॉट I अपॉन 2r. विषय संपला. हे बाहेर एक आतमध्ये, हे याच्यामध्ये. हे कोणामुळे झालं सर, लूप. दोघांचं ऍडिशन करून घ्याल. परत तेच सांगितलं, बाहेर म्हणजे के कॅप घ्यायचा, आतमध्ये म्हणजे मायनस के कॅप घ्यायचा, आणि ऍड करून टाकायचं, आन्सर येऊन जाईल. प्रॉपर वाले क्वेश्चन घेऊ आपण, जिथे तुला ABCD वगैरे दिसेल आणि टिक करायचे ते पण घेऊ, काळजी करू नको, लक्ष दे. सर हे करायचं आता, हा करून टाक, हे करून टाक. बघ आता बघ, या वायरसाठी आहे ना,
या वायरसाठी मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. का 0 आहे? कारण हा पॉइंट या वायरसाठी ॲक्सिसवर लाय करतोय. ॲक्सिस बरोबर आहे. हो सर. आता बेटा हा लूप आहे. हा लूपसाठी कसं येते? लूपसाठी जर तू बघितला असा असा बाहेर येते. बाहेर म्हणजे कसं झालं? असं झालं. वायरसाठी पर्पल कलर घेऊ आपण वायरला. वायरसाठी कसं येईल? या वायरसाठी पण कसं येईल बेटा? बाहेर येईल. बस बाकी काही करायचं नाही. बाकी तेच कर जे मगाशी केलं होतं. लूपसाठी कसं लिहिशील तू? लूपसाठी आधी नारंगी कलर लिहून टाकतो मी. B1 इज इक्वल टू कसं येईल? आता सेमी सर्कल आहे. आता 10 वेळा नाही लिहित. सेमी सर्कल मध्ये काय असते? μ0I/4r. कसं आलं सर 4r? ते मगाशी जसं केलं तसं करून बघ. तू 180/360 करून बघ, तेच येईल. μ0I/4r कसं येईल सर? बाहेर. त्याच पद्धतीने वायरमुळे कसं येईल बेटा? B2 इज इक्वल टू μ0I अपॉन कशी वायर आहे ती? सगळ्यात पहिले ही वायर कशी आहे देवा? ही आहे ना बेटा, ही इनफायनाइट वायर होती. इनफायनाइट, याचे दोन्ही एंड्स मोकळेत. मात्र ही जी वायर आहे ना, ही कशी आहे सर? ही सेमी इंग्लिश वाली बेटा, सेमी इनफायनाइट आहे. कळतंय का तुला? एक एंड बांधलेला इथे, म्हणजे एक एंड अप्रोचेबल आहे आणि दुसरा एंड इनफायनाइटला गेलाय. अरे हो की नाही? हो सर. हा, प्रश्नामध्ये असं दिलेलं राहील, काळजी करू नको. मी तर डायग्राम मध्ये काढलेलं नाहीये, पण प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं. हे असं दिलेलं असतं. ठीक आहे ना? मग सर जर सेमी इनफायनाइट आहे तर सांगा बरं सर, सेमी इनफायनाइट किती असते? सेमी इनफायनाइट असते बेटा μ0I/4π आणि डी म्हणजे काय आला? आर. डी म्हणजे हा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बेटा? तो आर. आणि हे पण कशात आलं? बाहेर आलं. एनी गडबड और मजा? मजा सर. हा, शाबास शाबास शाबास. चल ABCD वाला करू. तुझी इच्छा होती ना, हे घे. चल ABCD वाला. चला सुरू करा. इथे पाहिजे आपल्याला या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड 0 येणार का? मी सांगणार नाही. ठीक आहे. ह्याच्यामुळे कसं येईल? आतमध्ये येईल. याच्यामुळे आतमध्ये आपण थांब, याच्यासाठी वेगळा कलर वापरू, नाही तर लिहित बसावं लागतं उगाच. याच्यामुळे आतमध्ये येईल बेटा. याच्यामुळे पण कसं येईल? आतमध्ये येईल. या वायरमुळे मध्ये आतमध्ये येईल. ठीक आहे. हा डिस्टन्स किती आहे? आर आहे. मग मी डायरेक्ट लिहितो. आता कसं लिहिता सर तुम्ही? बघा, B1 इज इक्वल टू, हा काय सेमी चतकुर सर्कल आहे. चतकुरसाठी काय असतं? 4 ना, म्हणजे अजून 1 2 करावं लागेल, म्हणजे 8 असेल ते. μ0I/8r. करून बघ रे, करून बघ पिल्लू, हे करून बघ, तुला येऊन जाईल. हा ठीक आहे सर. B2 इज इक्वल टू, नाही तर तू 2r लिही आणि θ/90/360 लिहिल, एकच येईल. हे किती येणार सर? ही कशी वायर आहे? ही सेमी इनफायनाइट वायर आहे. परत μ0I/4πr हे इनसाइड येईल. हे दोघांचं ॲडिशन बघ बरं कुठे येते? μ0I कॉमन येऊन जाईल. μ0I/4πr जर कॉमन घेतला, चांगले विद्यार्थी सांगतील मला फक्त. μ0I/4πr कॉमन घेतला. अच्छा थांबा जरा, हे करून दाखवावं लागेल. माहिती पडलं, माझाच पचका झाला. B1 + B2 इज इक्वल टू, एक काम करू आपण, μ0I/r कॉमन घेऊ. मी आधी μ0I/r कॉमन घेतलं तर काय येईल? तर ते येईल सर, काय बेटा? 1/4π + 1/8. हे सगळ्यांना येईल, इथं काही प्रॉब्लेम नाही. पण त्यानं काय केलंय ना, 4π कॉमन घेतलाय. 4π म्हणजे ना डिनॉमिनेटर मध्ये त्यांनी 4π कॉमन घेतलंय. बघ, हे डिनॉमिनेटर मध्ये, हे खाली आहे. अलग लक्षात? डिनॉमिनेटर म्हणजे मला जर 4π बाहेर काढायचं असेल, नीट लक्ष दे. μ0I, देवा मला वाचवशील, 4π जर मी बाहेर काढला बेटा, तर ह्याच्याकडे इथं खाली होता 4π. अरे ह्याच्याकडे होता की नाही 4π? हा 4π जर बाहेर काढला तर इथे 1 येणार आहे. येईल का 1? ओके सर. मला सांग, याच्याकडे होता का? अरे याच्याकडे 4π होता का? नव्हता ना. नाही, तू असं समज, जाऊ दे. तू असं समज, मी याला वरती 4π ने मल्टिप्लाय केलं आणि खाली 4π ने मल्टिप्लाय केलं. वरती 4π ने मल्टिप्लाय केलं आणि खाली 4π ने मल्टिप्लाय केलं. खालचा 4π इथं आला. वरती 4π ने केलं तर काय येईल बेटा? 4π/4π + 4π/8. हे उडालं. हे 4 1 4, 4 2 1 + π/2 कुठे? उडव त्याला. आणि आतमध्ये येणार आहे. हे आन्सर यायला पाहिजे. चला सर, हे तू करशील का? आहे मला तसं तुझा विश्वास. अ व्हेरी लॉंग वायर वगैरे वगैरे पॉइंट पी ला सांगितलंय. पॉइंट पी ला आता बघ रे,
या वायरमुळे कसं येणार आहे ना, ही खालची वायर आहे ना, याच्यामुळे आतमध्ये येईल, याच्यामुळे आतमध्ये येईल, या वायरमुळे सुद्धा आतमध्ये येईल बेटा. बघ एकदा नीट, हा असा करंट आहे ना आतमध्ये, इथे किती येईल आतमध्ये, आणि ह्याच्यामध्ये पण कसं येईल सर, आतमध्ये येईल. अच्छा, आणि या सर्क्युलर लूपमुळे कसं येईल, सर्क्युलर लूपमुळे कसं येईल, हा जो सेमी सर्क्युलर आहे ह्याच्यामुळे कसं येईल बेटा, ह्याच्यामुळे बाहेर येईल. ठीक आहे, मी प्रत्येकाचं लिहू का, काही लिहायची गरज आहे का करून घ्याल तुम्ही, हा करून घ्याल की लिहू, हे हा तुझ्यासाठी होमवर्क आहे, याचं सोल्युशन तुला मिळून जाईल याच्यात, हा मिळून जाईल. यायला पाहिजे हे, अरे यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, सांग का करून देऊ, नाही सर करून घेऊ आम्ही, शाबास, हे पीडीएफ मध्ये तुला सोल्युशन मिळून जाईल. ठीक आहे ना, तू फक्त हे ली, इनसाइड आणि आउटसाइड. आता अवे फ्रॉम द पेज आणि इन टू द पेज हे तुला माहिती ना, इनसाइड म्हणजे असतं इन टू, अवे असतं आउटसाइड. हा वाला करून देईल तुला, हा वाला करून देईल. काय म्हणतोय सर, मॅग्नेटिक फील्ड कुठं पाहिजे आपल्याला, ओला पाहिजे. आता लक्ष दे, नीट लक्ष दे, हरवून जाशील इथं. या वायरमुळे बघू आपण आधी, या वायरमुळे, ही जी वायर आहे ना बाहेर आली तुझ्याकडे आली बघ, दिसली का तुला, दिसली का, हा सर ही वायर याच्यामुळे कशी येईल मॅग्नेटिक फील्ड, असा असा पंजा मार, अशी वायर आहे, अशी अशी वायर आहे बेटा, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी येईल, अशी खाली येईल, म्हणजे या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड झाली खाली. ठीक आहे, नीट लक्ष देशील. त्याच पद्धतीने, अच्छा खाली म्हणजे इथे मायनस झेड आहे, कारण झेड ऍक्सिस वरती, या वायरमुळे कशी येईल सर, ही वायर कशी आहे, असा करंट चाललाय बघा आतमध्ये, असा, मग तू असा करशील तर पंजा परत खाली जाईल, दिसतंय का तुला, असा असा करंट चाललाय, असा असा करशील पंजा खाली येईल, म्हणजे सर या वायरमुळे पण कशी आली बेटा, खाली आली. एवढं कळालं, कळालं. या सर्क्युलर लूपमुळे कसं आलं बघ बरं, हा जो सर्क्युलर लूप आहे त्याच्यामुळे कसं येईल, सर्क्युलर लूप आहे ना, सर्क्युलर लूप असा येतो बघ, असा, तर आतमध्ये यायला पाहिजे बघ, असा आहे तर आतमध्ये यायला पाहिजे, आतमध्ये म्हणजे, आतमध्ये म्हणजे कसं म्हणताय सर, असं आतमध्ये म्हणतो. ही डायरेक्शन कुठली झाली बेटा, ही झाली -x, आणि ही डायरेक्शन कुठली आहे सर, ही जी खालची डायरेक्शन ही कुठली आहे, -z, कारण इथं z आहे. ठीक आहे ना, आणि हा असा x आहे, म्हणजे याच्या अपोजिट काय येणार आहे, -x. जरा याच्या अपोजिट काढू आपण शिस्तीत. आता ऑप्शन मध्ये ना, ऑप्शन मध्ये -z आणि -x पाहिजे, -z आणि -x पाहिजे, हे तर नाही येत, हे तर येणार नाही, हे येणार नाही. अच्छा, इथं जर तू मायनसनी जरी मल्टिप्लाय केला, इथं मायनसनी जरी मल्टिप्लाय केला तर हे मायनस येईल, पण मायनस मायनस प्लस होऊन जाईल, के मायनस मायनस पाहिजे दोन्ही, हा हे बघ हे मायनस मायनस आहे दोन्ही, हा हे मायनस मायनस आहे, हे प्लस आणि मायनस, म्हणजे हे आन्सर यायला पाहिजे. मजा आली का, फक्त डायरेक्शन, डायरेक्शन दिशा दाखवली आणि आपल्याला आन्सर दिसलं. पण तुला प्रॉपर करायचं असेल तर ते पण करून देतो, काळजी करू नको. मी वायरमुळे लिहितो बेटा, तुम्हाला वाटेल सर गंडवायला लागले, एवढं फास्ट शिकवतायत सर, काहीच कळेना सर, काही कळत नसेल तर परत एकदा बघ, है ना. हे किती येईल, हे सेमी इन्फायनाइट वायर बेटा, 4 पाय डी, डी किती आहे, डी दिला का त्यांनी, हा ठीक आहे, रेडियस आर आहे ना, तो आर असा डी येईल. ठीक आहे, आणि इथे मला आहे ना काय करावं लागेल माहिती का, असं येईल, आणि हे -j, -j नाही -k. हे काय केलं बेटा, हे ना ऐक ऐक, हे दोन्ही वायरमुळे है ना, बोथ वायर्स, दोन्ही वायर्सचं मी एकत्रच लिहिलं. अरे लिहू शकतो का, लिहू शकता सर. त्याच पद्धतीने तू काय करू शकतो, या सेमी सर्कलसाठी लिहू शकतो, काय लिहू शकतो, सेमी सर्कलसाठी लिहू शकतो. किती लिहू शकता सर तुम्ही, याला लिहू शकतो बेटा मी μ0I/4r, बरोबर ना. सेमी सर्कलला 4r असताना रे, होणार सर, बरोबर आहे ना. मायनस आय कॅप, का बरं, कारण -x ला आहे. हे कोणामुळे सर, हे ते सेमी सर्कलमुळे बेटा, सेमी सर्कल. या दोघांना ऍड करून टाक, आन्सर येऊन जाईल तुला. अरे येईल की नाही, आन्सर यायला पाहिजे, बघून घे. -I -k जे काही आहे आन्सर येऊन जाईल. चला दुसरा प्रश्न. 2 circular loops of radius r are lying concentrically with their planes are at a right angle to each other. यांचं प्लेन कसं आहे बेटा, राईट अँगल एकमेकांना. थांबा हे सांगतो, हे प्रश्न कसे करायचे. कसं आहे, एक असं आहे, ठीक आहे ना, आणि दुसरं कसं आहे सर, दुसरं असं आहे. दिसतं का तुला, दोघांचं प्लेन कसं आहे,
90 डिग्री 90 डिग्री बरोबर आहे. एक असा आहे आणि एक असा आहे 90 डिग्रीला. ठीक आहे. चल मान इथे करंट किती आहे, पहिल्या याच्यात करंट किती सांगितलं, करंट आय आणि I√3 आहे. याच्यात करंट आय बेटा आणि ह्याच्यात करंट किती आहे सर I√3. रंग वेगळा करतो है ना, रंग वेगळा केल्यावर पटकन समजून जाईल तुला. I√3 नीट लक्ष दे रे. मॅग्नेटिक फील्ड सेंटरला कशी राहील, सेंटरला. आता हा जो आहे हा वाला जो आहे ठीक आहे ना, आपण असं पकडतोय की करंट असा आतमध्ये चाललंय बघ, करंट आतमध्ये चाललंय ठीक आहे ना, हे बघ हा असा आहे असा ठीक आहे, करंट असा चाललाय बेटा असा. मग करंट असा चालला तर ही जी काय म्हणतात सर्क्युलर लूप आहे कुठल्या प्लेनमध्ये, YZ प्लेनमध्ये. तर याच्यामुळे कसं येईल मॅग्नेटिक फील्ड, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड सर अशी येईल, अशी 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 जर केलं तर अलॉंग एक्स, म्हणजे याच्यामध्ये अशी यायला पाहिजे बघ, ही म्हणतो मी B1. तेच जरी हॉरिझॉन्टल वायर आहे, हॉरिझॉन्टल वायरमुळे कशी यायला पाहिजे, हॉरिझॉन्टल वायरमध्ये अशी यायला पाहिजे वरती. सर तुम्हाला कसं माहिती तो करंट इनसाइड होता का आउटसाइड होता, तू काही पण घे बेटा आन्सर तेच येणार आहे, मॅग्निट्यूड मध्ये नाही बदलणार आन्सर. ही अशी B2. तुला कळालेलं आहे का, अरे तुला कळालेलं आहे की नाही, हो सर 90 डिग्रीला आहे ना. मग नेट मॅग्नेटिक फील्ड जी असेल, नेट मॅग्नेटिक फील्ड जी असेल बेटा ती असेल √B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर. जर तुला हे येत नसेल ना तर खूप फटके खाशील बेटा, असा मोठा फटका खाशील डायरेक्ट. जर आता तू 12वीला असेल तर 90 डिग्री म्हणजे रिझल्टंट हे पाहिजे, हे 11वीला शिकत असतो आपण. चला पण आता मला फायनल उत्तर पाहिजे, सांगतो फायनल उत्तर देतो. फायनल उत्तरसाठी इथं मी डायरेक्ट लिहितो आता. B1 किती सर, B1 आहे μ0 I√3 अपॉन R काय लिहिलंय ठीक आहे 2R, आणि B2 काय सर तो आहे μ0 I अपॉन 2R. म्हणजे बी नेट किती यायला पाहिजे, बी नेट यायला पाहिजे, हे कॉमन येऊन जाईल, कॅल्क्युलेट करून बघशील. मला कॅल्क्युलेशन ठीकठाक येतं म्हणून मला माहिती आहे. काय माहिती सर 1 स्क्वेअर प्लस √3 स्क्वेअर असा येणार आहे त्याचा रूट ठीक आहे ना, हा √3 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर बाकी, कारण μ0 स्क्वेअर I स्क्वेअर अपॉन 2R स्क्वेअर तो बाहेर येऊन जाईल, रूटच्या बाहेर येऊन जाईल, इथे येऊन जाईल. म्हणजे हे किती आलं सर 3 आणि 1 4, 4 म्हणजे 2, 2 2 कॅन्सल होऊन जाईल बेटा. 2 2 कॅन्सल झालं तर खाली कोणीच नको, खाली कोणीच नको म्हणजे हे आन्सर पाहिजे. मजा मजा मजा. 2 एक्सप्रेस, एक चेन्नई एक्सप्रेस असते आणि ही सोयम एक्सप्रेस बेटा नवीन काढली आपण. हा मला सर किती फास्ट चालला सर, हा पूर्ण असं वाटायला लागलं मॅग्नेटिझम डोक्यावरून चाललं. असं काही नाही आहे, तुम्ही थोडंसं परीक्षा जवळ असले फास्ट जावं लागतं. चला. अ थिन रिंग ऑफ रेडियस r मीटर हॅज अ चार्ज q कुलम युनिफॉर्मली स्प्रेड ऑन इट. द रिंग रोटेट्स अबाउट इट्स ॲक्सिस विथ अ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी f. आता हे एक फ्रिक्वेन्सी वाले क्वेश्चन आहे ना, जिथे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी दिली असेल. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ॲट सेंटर ऑफ द रिंग इज. एक रिंग आहे अशी रिंग समजतो, अशी रिंग आहे आणि ही रिंग आहे ना बेटा, ही रिंग आहे ना सर अशी रोटेट करायला लागली है ना, अशी फिरायला लागली आणि त्याचा चार्ज क्यू आहे, सपोज असा प्लस प्लस चार्ज आहे. आणि त्यांनी विचारलं, काय विचारलंय सर, त्यांनी विचारलंय की मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती आहे. हे बघा हा सेंटर आहे. तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला तोच राहील जो सर्क्युलर लूप साठी असतो. तो काय राहील, μ0 B इज इक्वल टू असतो बेटा μ0 I अपॉन 2R. फक्त प्रश्न असा आहे की I ला काय लिहायचं, I बरं का. तर मला एकच माहिती आहे, मला काय माहिती, मला जास्त येत नाही पण एवढं माहिती आहे की चार्ज अपॉन टाइम पिरियड, एका चक्रामध्ये किती चार्ज फिरायला लागला आणि डिवायडेड बाय टाइम पिरियड टी केला है ना. बघा क्यू आहे, याच्यामध्ये रिंग रोटेट्स विथ कॉन्स्टंट, जसा जो काही टाइम पिरियड असेल क्यू अपॉन टी, तर मला करंट मिळून जाईल. चार्ज बाय टाइम करंट असतो. आता टाइम पिरियड कसा काढणार, नीट लक्ष द्या. बघा रिंग रोटेट्स म्हणजे काय ना, एक रिव्हॉल्यूशन पार पाडते रिंग ठीक आहे, f रिव्हॉल्यूशन पर सेकंड. बघा काय म्हणता येते, एका मिनिट, f रिव्हॉल्यूशन किती सेकंदामध्ये होत आहेत, 1 सेकंदामध्ये. याचाच अर्थ होतो ना f रिव्हॉल्यूशन पर सेकंड, हीच फ्रिक्वेन्सी आहे बरोबर आहे का. म्हणजे एक रिव्हॉल्यूशन किती वेळात झालं बेटा, एक रिव्हॉल्यूशन झालं सर 1/f सेकंड मध्ये. पटलं का तुला, अरे f रिव्हॉल्यूशन एका सेकंदात झाले तर एक रिव्हॉल्यूशन किती सेकंदात झालं, 1/f सेकंड मध्ये. आता एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण, टाइम पिरियड म्हणतो बरोबर आहे का. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, काय म्हणायचं सर तुम्हाला, की टाइम पिरियडचीच किंमत असेल 1/f, असेल की नाही, असेल सर. मग टाइम पिरियडच्या जागी बेटा टी ला जर 1/f टाकला तर I किती होऊन जाईल, I येऊन जाईल q अपॉन 1/f, हा येऊन जाईल QF. मग इथे QF टाकून दे, इथे QF टाकल्यावर आन्सर येऊन जाईल, आन्सर यायला पाहिजे D.
मजा आली का? मजा आली? परत एकदा बघ, कळालं नसेल तर, है ना, सोप्या भाषेत समजायचा प्रयत्न केलाय. इथे कुठे आपण फिरलो असतो माहिती का? जर इथे लिहिलं असतं बेटा रेडियन पर सेकंड, एफ रेडियन पर सेकंड, तर काय आलं असतं? तर गडबड झाली असते. ठीक आहे ना? रेडियन पर सेकंड असतं तर आन्सर काय आलं असतं हे तू मला सांग बरं. हां, कमेंट सेक्शन मध्ये सांग. याचं सोल्युशन रेडियन पर सेकंडचं मी देऊन देईल तुला. हां, याच फाईलमध्ये देऊन देईल, काळजी करू नको. आता हे टर्न वाले क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. काय असतं की एका सर्क्युलर जी वायर आहे ना, त्याचे टर्न्स बदलतात आणि मॅग्नेटिक फील्डचा रेशो विचारतात. बघा मी तुम्हाला सांगतो. जसं एक आपल्याकडे सर्क्युलर वायर आहे, सर्क्युलर वायर आहे, त्याचा एक वायर आहे, त्याला सर्कल आहे, त्याचा रेडियस कॅपिटल आर आहे. मी काय केलं, ती वायर घेतली आणि त्याला गुंडाळलं. ती वायर होती आर रेडियसची, त्याला ओपन केलं आणि आता छोटे छोटे टर्न्स घेतले. टोटल एन टर्न्स आहे, छोटा एन टर्न्स आहे. आता नवीन जे काही रेडियस असेल, नवीन लूपची रेडियस असतील, होऊ शकतं 10 टर्न आहे, 15 टर्न आहे, मला नाही माहिती, त्याची रेडियस सपोज स्मॉल आर आहे. तर वायर बदलली कमी नाही, मी सेम वायर घेतली आहे, सेम वायर, एकाच वायरला फक्त घेऊन छोटं करत गुंडाळलंय मल्टिपल टर्न्स मध्ये. बरोबर आहे? म्हणजे वायरची जी लेंथ आहे बेटा ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे. लेंथ म्हणजे काय असतं सर? सर्कम्फरन्स, म्हणजे याची परिमिती, म्हणजे 2 पाय आर, याचा काय येईल परिमिती 2 पाय आर, आणि याची एका लूपची काय येईल छोटा 2 पाय इंटू छोटा आर, 2 पाय इंटू छोटा आर. असे एन टर्न्स घेतले तर एन इंटू 2 पाय आर, इथून छोटा आर येईल कॅपिटल आर अपॉन एन. छोटा आर काय येईल सर? कॅपिटल आर अपॉन एन. ठीक आहे? मग आता हा जर तू मॅग्नेटिझम मध्ये फॉर्म्युला टाकला की याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती यायला पाहिजे पहिल्या वाल्याच्या, तर पहिल्या वाल्याचं म्हणजे कुठलं म्हणताय सर तुम्ही? इथे पहिल्या वाल्याच्या सेंटरमध्ये यायला पाहिजे म्यू नॉट आय अपॉन 2 आर. बरोबर आहे? याचा आर रेडियस होता कॅपिटल आर. दुसऱ्या वाल्याचं काय येईल? एन, एन नी मल्टिप्लाय केलं का? कारण इथं एन लूप्स आहेत. एन इंटू म्यू नॉट आय अपॉन 2, आणि रेडियस जागी काय टाकशील? छोटा आर, म्हणजे काय? कॅपिटल आर अपॉन एन. म्हणजे इथे एन वरती येऊन जाईल बेटा, हा छोटा एन वरती येईल. मग इथे काय आलं? B2 इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू नॉट आय अपॉन 2 आर. म्हणजे तुला काय लक्षात ठेवायचंय की ही मॅग्नेटिक फील्ड कशाच्या प्रोपोर्शनल राहील? एन स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल राहील. कशाच्या प्रोपोर्शनल राहील सर? एन स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल राहील, जर लेंथ कॉन्स्टंट असेल किंवा सेम वायर असेल तर. प्रश्न करेल मी, काळजी करू नका, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. जर सर लेंथ कॉन्स्टंट नसेल तर, लेंथ कॉन्स्टंट नसेल म्हणजे तर सरळ त्यांनी तुम्हाला दोन वेगवेगळ्या केसेस देतील की पहिल्या याच्यात 15 लूप आहे. ठीक आहे, दोघांमध्ये सेम करंट आहे, सपोज पहिल्या याच्यात 15 लूप आहे, त्याचा रेडियस काहीतरी देतील, दुसऱ्याचा रेडियस आणि दुसऱ्याचे नंबर ऑफ लूप्स देतील आणि रेशो विचारतील. मग अशा वेळेस काही नाही करायचं बेटा, पहिल्याची मॅग्नेटिक फील्ड काय येईल सर? तर त्याचे N1 टर्न्स असले तर N1 लूप असले तर N1 म्यू नॉट आय अपॉन 2R1. दुसऱ्याचं काय N2 म्यू नॉट आय अपॉन 2R2. मग रेशो घेतला तर काय येईल? N1 अपॉन N2 येऊन जाईल, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि इनवर्सली म्हणजे काय येईल? R2 अपॉन R1. अरे हे डायरेक्ट रेशो वाले प्रश्न आहेत. ठीक आहे ना, रेशो वाले. कधी जर वायर वेगवेगळे असेल, करंट सेम घेतले आपण, वायर वेगवेगळी आहे. आलं लक्षात? प्रश्न करू आपण, चल बघा. अ सर्क्युलर काय सांगितले? अ सर्क्युलर वायर काय म्हणतात पटकन बघा. अ सर्क्युलर कॉइल करंट सर्टन प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड बी नॉट ॲट द सेंटर. द कॉइल इज नाउ रिवाउंड टू हॅव 3 टर्न्स. किती टर्न झाले? म्हणजे एन ची किंमत किती बेटा इथं? 3. ठीक आहे. द सेम करंट इज पास थ्रू इट, द न्यू मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज. तुला कळते का? एन स्क्वेअर टाइम झाली. आधी जर मॅग्नेटिक फील्ड बी होती, आधी मोठ्या याच्यात मॅग्नेटिक फील्ड बी होती, आता किती झाली सर? एन स्क्वेअर टाइम झाली, एन स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, कुठे गेलं सर ते? मला असं म्हणायचं आहे की सुरुवातीला जर बी नॉट होती ना मॅग्नेटिक फील्ड, आता किती होणार आहे सर? एन स्क्वेअर इंटू बी नॉट होणार आहे. ही ओल्ड आहे बेटा, ओल्ड, आणि हे काय सर? न्यू आहे. म्हणजे एन म्हणजे हे किती येणार आहे? एन स्क्वेअरची किंमत टाक, 3चा स्क्वेअर इंटू बी नॉट. याचा आन्सर येऊन जाईल डायरेक्ट 9 बी नॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 सर्क्युलर कॉइल आर मेड अप ऑफ 2 आयडेंटिकल वायर्स. 2 आयडेंटिकल वायर्स आहेत, म्हणजे सेम वायर पकडू शकतात, ऑफ सेम लेंथ कॅरी सेम करंट. ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स ऑफ द 2 कॉइल्स आर 4 अँड 2 रिस्पेक्टिव्हली. द रेशो ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर इज. आता बघा, नंबर ऑफ टर्न किती सांगितले त्यांनी तुम्हाला? 4 आणि 2 सांगितले. ठीक आहे. त्यांनी तुम्हाला नंबर ऑफ टर्न दिलेत, पण रेडियस दिली का नाही? इथे पण जास्त डोकं लावायचं नाही. काय म्हटले मी? मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनचा स्क्वेअर. कधी राहील हे सर? सेम वायर, आयडेंटिकल वायर वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे आता मी डायरेक्ट लिहितो की B1 अपॉन B2 किती होऊन जाईल बेटा? N1 चा स्क्वेअर अपॉन N2 चा स्क्वेअर. पहिल्याला किती टर्न आहे सांग बरं? 4 आहे.
4चा स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर म्हणजे हे किती येईल सर? 16/4 म्हणजे किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. आन्सर 4:1 आन्सर यायला पाहिजे. 4:1 आहे का? आहे. डी ऑप्शन येईल का? अरे सोपं आहे की नाही? हो सर सोपं आहे, अत्यंत सोपं आहे, काही हे नाहीये. अच्छा, हे शेवटचा टाईप आहे बेटा याचा. आपण काय काय बघितलं? टर्नवाले प्रश्न बघितले आणि अगदी PhD करून टाकली सर्क्युलर लूपमुळे कशी मॅग्नेटिक फील्ड काढतात. शेवटी आपल्याला फक्त बघायचंय ते सेंटरवर काढलं होतं आपण, आता ऍक्सिस पॉइंटवर. ही जर एखादा सर्क्युलर लूप आहे असा तर ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्डचे प्रश्न है ना. काही प्रश्न करू आपण. सगळ्यात पहिले हे काय लिहिलंय बघा. हा लूप कसा आहे ना, हा लूप असा आहे, असा. कुठलं प्लेन आहे सर? हे YZ प्लेन आहे बेटा, YZ प्लेन असा लूप आहे. हा करंट बाहेर यायला लागला, बाहेर 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 नाही बाहेर, हा करंट बाहेर यायला लागला. म्हणजे जर मी एक एलिमेंट पकडला हा आणि मला ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड बघायची पॉइंट P ला, तर हा करंट असा आला बाहेर, बाहेर करंट आहे सर. याचा रेडियस वेक्टर कसा येईल? रेडियस वेक्टर म्हणजे मला आपण काय करतो? DL क्रॉस R करतो ना, DL क्रॉस R. मग तो R कसा येईल बेटा? R असा येईल आणि हा झाला DL. या या प्लेनच्या DL क्रॉस R च्या परपेंडिक्युलर असते मॅग्नेटिक फील्ड है ना. जसं थेरीमध्ये जात नाही मी. DL क्रॉस R च्या परपेंडिक्युलर म्हणजे सर कसं यायला पाहिजे? अशी यायला पाहिजे बघा, अशी अशी दिसली का ती? मी काढली बघा अशी. या दोघांच्या परपेंडिक्युलर म्हणजे अशी झापड मारायची इकडं इकडं, म्हणजे अशी येईल. तसंच इकडचा जो सिमेट्रिकली अपोजिट एलिमेंट आहे त्यांनी कशी येईल मॅग्नेटिक फील्ड सर? तर ती अशी है ना. जर तू असा करून बघितलं, हा आतमध्ये जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे, असा असा लूप आहे बेटा. असा जर तू करंट एलिमेंट घेतला असा, हा वाला DL आणि हा R आहे, तर हा दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे कोण आलं? ही आली. तर या दोघांचे ना अपोजिट पॉइंट्सचे ना परपेंडिक्युलर, आता बघा अपोजिट पॉइंट्सचे वर्टिकल कंपोनंट कॅन्सल होतील. याला जर तू रिझॉल्व्ह केलं ना तर हे वाले कंपोनंट ऍक्सिस वाले ऍड होतील आणि वर्टिकल वाले काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे लक्षात ठेवायचंय तुला की मॅग्नेटिक फील्ड कशी असते? अलॉंग द ऍक्सिस असते, ठीक आहे ना, अलॉंग द ऍक्सिस. आणि त्याची व्हॅल्यू काय असते सर? μ0I r² अपॉन 2 x² प्लस r² ची पॉवर 3/2. लक्षात राहील का? μ0I r² याचा रेडियसचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 x² प्लस r² ची पॉवर 3/2. हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. याचा ग्राफ असा येतो. इथे सेंटरला आहे ना, सेंटरला मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड असते, ती किती असते? μ0I. आपण बघितलं ना सेंटरला किती असते बेटा? 2r. इथं x जागी 0 टाक, तुला येऊन जाईल आन्सर, ठीक आहे. बाकी मग मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होत जाते आणि मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ना ती बदलत नाही. म्हणजे या बाजूला जी डायरेक्शन आहे तीच या बाजूला डायरेक्शन. थोडं फास्ट सांगतोय कारण मला न्यूमेरिकल्स घ्यायचे, हे थेअरीचं सेशन नाहीये, ठीक आहे. At what distance from the axis the center of the circular current carrying coil distance r magnetic field becomes 1/8 of the magnetic field at the center. काय म्हणतायत? किती डिस्टन्स x विचारलाय त्यांनी, किती डिस्टन्स फ्रॉम द सेंटर म्हणजे x विचारलाय. मॅग्नेटिक फील्ड 1/8 ऑफ द सेंटर म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड ती किती आहे? जी B0 आहे 1/8 ऑफ सेंटर. मी सेंटरला B0 मानलं. मग मला सांग मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय होता सर? μ0I r² अपॉन 2 टाइम्स x² प्लस r² ची पॉवर 3/2. हाच होता ना बेटा ऍक्सिसवर, इज इक्वल टू सेंटरला किती असते मॅग्नेटिक फील्ड? μ0I अपॉन 2r, बरोबर. आणि आधीचाच एक 8 आहे. याला सॉल्व केलं तर उत्तर येऊन जाईल. करून देऊ का सॉल्व? करून देऊ का सॉल्व? हा सर सॉल्व करून द्या, ठीक आहे. μ0I/2 μ0I/2 कॅन्सल, μ0I/2 μ0I/2 कॅन्सल. तर इथून जर बघायला गेला तर इथं किती येईल? हा 8r इकडे मल्टिप्लाय कर, 8r³ इज इक्वल टू x² प्लस r² ची पॉवर 3/2. याला असं लिही बेटा, याला लिही 2r ची पॉवर 3. लिहू शकतो का? बिंदास. 2r चा क्यूब आहे 8r³ म्हणजे. आता काय करायचं? आता दोन्ही साईडला आहे ना, दोन्ही साईडला पॉवर 2/3 घे. 2/3 कसं मी सांगतो तुला, लक्ष दे. 2r ची पॉवर 3 अशीच होती. मी म्हणतो अजून एकदा इकडे पॉवर घे 2/3. कळेल तुला मी का केलं असं. x² प्लस r² ची पॉवर 3/2 आणि ह्याची पॉवर म्हणतोय मी इथं 2/3. दोन्ही साईडला 2/3 घ्यायचं, दोन्ही साईडला 2/3 पॉवर घेतली. असं का केलं सर तुम्ही? असं यासाठी केलं कारण हे कॅन्सल व्हायला पाहिजे है ना. हे 3 कॅन्सल, 2 कॅन्सल. जसं आपण स्क्वेअर रूट घेतो ना रे, स्क्वेअर रूट घेतो ना, जसं मी म्हणतो बेटा y इज इक्वल टू x². मग दोन्ही साईडला तू 1/2 करतो आणि इथं पण 1/2 करतो कारण हा 2 आणि 2 कॅन्सल व्हायला पाहिजे. चला एक लक्ष द्या. मग आता हे किती येणार आहे सर? ह्याचा हे गेलं, हे कॅन्सल झालं. 2r चा स्क्वेअर म्हणजे किती आलं बेटा? 4r². 4r² इज इक्वल टू हे किती येईल? हे सगळंच कॅन्सल झालं. इथे येईल x² प्लस r² म्हणजे x जर तुला आला पाहिजे √3r आलं पाहिजे.
+-2 येईल, √3 r आलं पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे सी. कळालेले आहे का? हो सर कळालेले आहे. मग बेटा लहान मुलासारखं शहाण्या बाळासारखं तू हे करून घेशील का? 2 प्रश्न करून घेशील का? ज्याचं सोल्युशन मी तुला देऊन देईल, ठीक आहे ना, ज्याचं सोल्युशन या फाईलमध्ये असेल. हा होमवर्कला कर, हा वाला मी करून देतो हवं तर. नीटला आलेला प्रश्न आहे, नीटला आलेला प्रश्न आहे. काय म्हणताय नीटवाले? मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर कॉईल इज बी. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द पॉईंट अलॉंग द ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स r/2 फ्रॉम द सेंटर. B0 ची किंमत देऊन ठेवली आहे μ0I/2r, ही आपल्याला माहिती आहे. आणि r/2 डिस्टन्स, r/2 ला किती असेल रे मॅग्नेटिक फील्ड? ती असेल μ0I r² डिवायडेड बाय 2 टाइम्स r² + x² म्हणजे r²/4 यायला पाहिजे. अरे यार r²/4 येईल ना रे, r/2 टाकला तर त्रास नको देऊ ना रे मला. किती आलं सर हे? येईल बेटा μ0I r²/2. 4 आणि 1 किती आलं? 5 आलं. 5 आलं, 5 कडा असं घेतो. मी मरायच्या आधी तुला सांगतो, थांब जरा. देवा 5 आहे बाय, 4 आणि 1 5, 5/4 ची पावर किती आहे? हे 3/2 आहे. बरोबर आहे का? इथे किती येणार आहे? वाचवा रे मला. μ0I r²/2 हे बेटा हे किती येईल सर? इथे येईल बेटा 5r². एक काम करू आपण, 5 ची पावर 3/2 सेपरेट पावर घेतो. 5 ची पावर 3/2 घेतली, इथे 5 ची पावर 3/2 डिवायडेड बाय 4 ची पावर 3/2. 4 म्हणजे किती? 2 ची पावर 2 आहे बेटा ते, है ना. सगळ्यांची पावर सेपरेट घेतोय मी. आणि r² ची पावर 3/2. 2 कॅन्सल झाला, ठीक आहे ना. 2 कॅन्सल झाला, इथे पण 2 कॅन्सल झाला. हा 8 येईल, हा वरती जाईल. अरे हे तर डेंजरच झालं काम. ब्रीथली तुम्ही. अच्छा हा खाली 8 येईल बेटा, 8 हे बघ, हा 8 येईल, हा 8 वरती जाईल म्हणजे यायला पाहिजे 8 μ0I r² खाली हा 2 होता बघ, आधीचा 2 होता, ठीक आहे. 5 असाच राहील, 5 ची पावर 3/2 आणि हा r हे बघ, हा 2 कॅन्सल झाला, खाली r³ येऊन जाईल. r³ आलं तर r³ गायब कर, इथे r² येईल म्हणजे इथे खाली r राहील, ठीक आहे. हे 2 1 2 झालं बेटा आणि हे 4 झालं. म्हणजे तुला काय आलं? 4 μ0I/r. बघ याला असं अजून इथे लिहितो, हे फारच डेंजर झाले, पण ठीक आहे ऐक जरा. 4 μ0I 5 ची पावर 3/2 इंटू r. याला असं लिही. कसं लिहायचं बघ, लक्ष दे इकडं. याला असं लिही 2 इंटू, बरं हे 4 आहे ना, याला असं लिही बरं, 4 लिही आणि काय कर, इकडे इंटू 2 कर आणि इथं 2 लिही, ठीक आहे ना. तर हा जो पार्ट आहे ना, कुठला? हा वाला जो पार्ट आहे बेटा, हा वाला जो पार्ट आहे हे म्हणजेच सेंटरची मॅग्नेटिक फील्ड आहे, B0 आहे, ठीक आहे. ज्यांनी बी दिलाय तो, ठीक आहे ना. B0 म्हणजे B0 8/5 असं यायला पाहिजे. 8 ला लीड 2 ची पावर 3, 8/5. हा ठीक आहे. कुठला आन्सर यायला पाहिजे? हे आन्सर यायला पाहिजे बघ. √5 येतो खाली बघ. 8 हे काय बेटा 5 ची पावर 1/2 आहे, 3 ने मल्टिप्लाय करशील त्याला तर 3/2 होऊन जाईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिझम ऑफ द सर्क्युलर लूपचे सगळ्या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह झालेत. डाऊट असेल, काही असेल कमेंट कर. ही फाईल डाउनलोड करू शकतो, टेलिग्राम ग्रुप लिंक मध्ये मेन्शन केला आहे, ठीक आहे. ऑल द बेस्ट.